नमस्कार नमस्कार नमस्कार। मी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज पुन्हा एकदा नवीन दिवस, नवीन व्हिडिओ, नवीन प्रोजेक्ट आपल्यासाठी घेऊन आलोय। आजचा प्रोजेक्ट जरा स्पेशल आहे, खास आहे, कारण की तो प्रोजेक्ट असा आहे। का खास आहे, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व माहिती तुम्हाला सांगतो। कसं असतं बघा की ॲक्च्युअली मी भरपूर दिवसापासून व्हिडिओ टाकतोय यूट्यूब वरती, पण मला ना लोकांचा म्हणजे जो आतापर्यंत रिस्पॉन्स येतोय तो 40 लाख 50 लाख 60 लाख या बजेटच्या साईज मध्ये येतोय। पण लोकांचे म्हणणं आहे की नागेश सर थोडं लक्झरीज दाखवा ना, आमचं बजेट चांगलं आहे, आम्हाला थोडं प्रीमियम द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला लोकेशन चांगलं पाहिजे। एक्झॅक्टली आज तुमच्यासाठी मी तसाच प्रोजेक्ट घेऊन आलोय। तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळा काय होतं की लोकांना म्हणजे प्रॉपर्टी घेताना विचार करतात की नागेश सर आम्हाला फ्लॅटचा कार्पेट मोठा पाहिजे, पण त्यांना जेव्हा कार्पेट मोठा मिळतो त्यांना ना प्रोजेक्ट तसा लक्झरीज भेटत नाही, म्हणजे कुठेतरी त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं। एकतर प्रोजेक्ट स्टँड अलोन टावर असतो, त्यात कार्पेट मोठा असतो, पण अमेनिटीज नसतात, लक्झरीचा फिलिंग असतात, तो प्रीमियमनेस नसतो। पण आज मी तुम्हाला एक असा प्रोजेक्ट दाखवतोय ना, त्याच्यामध्ये तुम्हाला कार्पेट तर मोठा भेटतोच आहे, पण त्याशिवाय तुम्हाला लक्झरीज लाईफस्टाईल अमेनिटीज असे मिळतात। या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेण्याचं कारण आहे सगळ्यात महत्त्वाचं लोकेशन। येस, लोकेशन वाईज बघायला गेलं ना, आजवर मला जेवढ्या लोकांचे फोन येतात ना, सगळे सांगतात नागेश सर लोकेशन असं दाखवा ना त्याच्या आजूबाजूला आम्हाला ना म्हणजे मेट्रो स्टेशन जवळ पाहिजे, आम्हाला स्टेशन कनेक्टिव्हिटी लवकर पाहिजे, स्कूल जवळ पाहिजे, हॉस्पिटल जवळ पाहिजे, बँक जवळ पाहिजे, मार्केट जवळ पाहिजे। आज हा प्रोजेक्ट असा आणला ना, मेट्रो स्टेशनचा काय कनेक्टिव्हिटीचा चॅलेंजच नाही। मी तुम्हाला सांगतो इतका जवळ आहे ना मेट्रो स्टेशन आहे, म्हणजे हार्डली 5 मिनिटात मॅक्झिमम होऊन जाईल। 2 ते 3 मिनिटात तुम्ही साईटवरून मेट्रो स्टेशनवरून प्रोजेक्टला पोहोचताय। आणि मेट्रो स्टेशन फक्त मेट्रो स्टेशन आहे, मेट्रो जंक्शन आहे। मेट्रो जंक्शन असं आहे, कापरवाडी मेट्रो जंक्शनला हा प्रोजेक्ट आहे। तुम्ही तिकडनं तो घोडबंदर रोडला कनेक्ट होऊ शकता, तुम्ही तिकडनं अगदी घाटकोपर वडाळा मुंबईला कनेक्ट होऊ शकता आणि कल्याण डोंबिवलीला कनेक्ट होऊ शकता। मेट्रो जंक्शन कापरवाडी इकडे एक 2 ते 3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती हा प्रोजेक्ट आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे लोकेशन। या प्रोजेक्टचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की लोकेशनला तोडच नाही आहे। आजूबाजूला जेवढे प्रोजेक्ट आहेत ना ते ऑलरेडी म्हणजे 10 वर्ष 15 वर्ष होऊन गेलेले आहेत, त्याच लोकेशनवरती डेव्हलपरने हा प्रोजेक्ट आणलाय। आता डेव्हलपरने लोकेशनवरती प्रोजेक्ट आणलाय, पण लोकांना त्यांना कार्पेट मोठा द्यायचा होता, त्यांना अम्युनिटीज द्यायच्या होत्या, लक्झरी लाईफस्टाईल द्यायची होती। तर डेव्हलपरने 6 एकरचा लँड पार्सल आहे। मी तुम्हाला थोडा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मी एक्झॅक्टली लोकेशनवर घेऊन जातो, साईट दाखवतो तुम्हाला। जो डेव्हलपरने 6 एकरमध्ये बनवायला ना 5 6 7 8 आज हल्ली डेव्हलपर थोडी पण जागा सोडत नाही, ते बनवू शकले असते, परंतु डेव्हलपरने 6 एकरमध्ये फक्त 3 टावर आणलेत। 38 फ्लोअरचे टावर आहेत, 3 टावर आहे, एक कमर्शियल टावर वेगळा दिलेला आहे। 3 टावर मध्ये पण त्याने अम्युनिटीज दिलेल्या आहेत की असं नाही की बाबा 6 एकरमध्ये 3 टावर बनवा, त्यांनी एक 40% स्पेस तर अम्युनिटीजला दिलेला आहे डेव्हलपरने। आता मी तुम्हाला बोलण्यापेक्षा तुम्ही एकदा साईट व्हिजिटला, ॲक्च्युली आपण लोकेशनवर जाऊ, तुम्हाला आयडिया येईल की नेमका प्रोजेक्टचा आता काम कुठपर्यंत आलेलं आहे। आणि तुम्हाला जो एरिया मी बोलतोय 6 एकर, तो तुम्ही प्रत्यक्षामध्ये बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी तुम्हाला त्याच्यामध्ये कार्पेट किती आहे, प्राइस किती आहे आणि अजून काय बेनिफिट आहे, तुम्ही जर आता जस्ट प्रोजेक्ट नवीन लॉन्च झालाय, तुम्हाला जी सर्व माहिती तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व माहिती तुम्हाला सांगतो। चला आपण आता साईटवर जाऊ, पहिला साईट बघूया, नंतर मी ऑन स्क्रीन तुम्हाला कार्पेट साईज मॉडेल सगळं काय समजावतो। यस, मला फॉलो करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण तुम्हाला कोणत्या साईटवरती असं डायरेक्टली घेऊन जाऊन दाखवत नाही, म्हणजे शक्यतो ते लक्झरी सेगमेंटचे प्रोजेक्ट आहे, पण या साईटवर परंतु डेव्हलपरने 6 एकरमध्ये फक्त 3 टावर आणलेत। 38 फ्लोअरचे टावर आहेत, 3 टावर आहे, एक कमर्शियल टावर वेगळा दिलेला आहे। त्यामध्ये डेव्हलपरने फक्त 3च टावर आणलेले आहेत, तुम्ही बघू शकता। हा जो तुम्हाला ट्रक दिसतोय त्याचं काम चाललंय ना, इकडनं तुम्ही समोर डायरेक्टली तुम्हाला येऊर फेसिंगचा फ्लॅट बघायला मिळतोय, म्हणजे तुमच्या घराच्या बाल्कनीमधून तुम्हाला व्ह्यू ब्लॉक होत नाही। समोर येऊरचा संजय गांधी नॅशनल पार्कचा डोंगर तुमच्या घराच्या बाल्कनीमधून बघायला भेटणार आहे। आता बघायला गेलं तर खाली 4 ते 5 लेवलची पोडियम पार्किंग आहे, असं नाही की पार्किंगचा टावर वेगळा आहे, तुम्हाला पोडियम लेवलला पार्किंग आहे। तुम्ही गाडी पार्किंगला पोडियमला लावा आणि डायरेक्टली तुम्ही फ्लॅटमध्ये एंटर करू शकता, वरती जाऊ शकता, फ्लोअरला जाऊ शकता। मी तुम्हाला सांगतो या एवढ्या मोठ्या लँड पार्सलमध्ये फक्त 3 टावर आहेत। हा जो एरिया बघता तुम्ही, हा पोडियम लेवलला अम्युनिटीज असणार आहे, एक 40 to 60% तुम्हाला अम्युनिटीसाठी स्पेस मिळतोय। आणि तुम्हाला कार्पेट वाईज तुम्हाला फ्लोअर प्लॅन काय तर तुम्हाला मी माझ्या ऑन स्क्रीनवरती तुम्हाला मी दाखवतो। तुम्हाला डिसेंबर 27 पर्यंत पजेशन आहे। तुम्ही या बाजूला एक खूप नामांकित स्कूल आहे, या साइडला एक मेट्रो स्टेशन आहे, जंक्शन आहे, कापरवाडी जंक्शन, अशा लोकेशनला असा प्रोजेक्ट आहे।
असा लँड पार्सल आहे. तुम्हाला फक्त साईट व्हिजिट करा, तुम्हाला मी याचं लेआउट, कार्पेट, प्राइस नक्की आवडेल. चला तुम्हाला त्या गोष्टी सांगतो मी. या तुम्हाला सुरुवातीला सगळ्यात अगोदर प्रोजेक्ट बद्दल माहिती सांगितली, लोकेशन बद्दल माहिती सांगितली. त्यानंतर तुम्हाला मी ऍक्च्युअल साईटवर घेऊन गेलो, साईट तुम्हाला दाखवली. आता तुम्हाला मी जे कार्पेट साईज, तुम्हाला कॉन्फिगरेशन काय, तुम्हाला लेआउट कसं असणार आहे, टाउनशिप प्रोजेक्ट कसं असणार आहे, प्राइस काय असणार आहे, सर्व माहिती तुम्हाला ऑन स्क्रीन माझा एक मॉडेल बनवलेला आहे त्यावर तुम्हाला सांगतो. या पाहूयात. एक्झॅक्ट तुम्हाला लोकेशन बद्दल, प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली, तुम्हाला ऍक्च्युअल साईटवर घेऊन गेलो, तुम्हाला 6 एकरचा लँड पार्सल दाखवला, तुम्हाला येऊर हिल्सला तुमचा फ्लॅटचा फेसिंग असेल ते सर्व दाखवलं. आता तुमच्या मनात उत्सुकता असेल, नागेश सर की आता तुम्ही एवढा वेळ तुम्ही बोलताय, आम्हाला लोकेशन आवडलं, आम्हाला आजूबाजूचा एरिया चांगला वाटला, डेव्हलपरनी 6 एकरमध्ये फक्त 3 टावर आणलेत ते आवडलं, पण आम्हाला नक्की बिल्डिंग मध्ये आम्हाला मास्टर प्लॅन काय असणार आहे. येस, समजून घ्या. हा जो तुम्ही समोर बघत आहात हा 6 एकरचा लँड पार्सल आहे. ह्याच्यामध्ये डेव्हलपरचे कमर्शियल टावर तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 1, 2, 3 फक्त 3 टावर डेव्हलपरने आणलेले आहेत. 38 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बघू शकता पार्किंग. आजवर आहे ना बऱ्याच जणांना प्रश्न असतो, पार्किंगचा एक वेगळा टावर असतो की बाबा आपली गाडी भलतीकडे पार्किंग करा आणि आपण चालत आपल्या फ्लॅटमध्ये जा. इथं तसं काहीच नाहीये. तुम्ही बघू शकता 5 लेवल म्हणजे 1 ते 4 फ्लोअरला पार्किंग आहेत आणि 5व्या फ्लोअरला तुम्हाला हे अमेनिटी ज्या दिसतात ना ह्या पोडियम लेवलला आहेत. म्हणजे सर्वात महत्त्वाची एक तुम्हाला सेक्युरिटी असते. जेव्हा तुमच्या घरातील लहान मुलं असतील, सिनियर सिटीजन असतील, ते जेव्हा पोडियमवरती खेळत असतील, बसले असतील, तेव्हा तुम्हाला वेगळं गाडी कुठली फिरताना दिसणार नाही. म्हणजे तुम्ही त्याला सेफ्टी राहतात, तुम्हाला कोणतीच गाडी पोडियमवरती फिरताना दिसणार नाही. पार्किंग पोडियम लेवलला खाली आहे आणि त्याच्यावरती मध्ये हॅबिटेबल फ्लोअर आहे. टोटल 38 फ्लोअरचा टावर आहे. 1, 2, 3. तुम्हाला या प्रोजेक्टची ना मला अजून एक गोष्ट USP पॉईंट काय ते तुम्हाला सांगतो की बघा बऱ्याच वेळेला काय होतं की हा जो क्लब हाऊसचा स्पेस आहे तुम्हाला दिसतोय, क्लब हाऊस आहे इथे, तुम्हाला गार्डन, अम्युनिटीज वगैरे सगळ्यात आहेत. पण क्लब हाऊसमध्ये काय होतं, तुमच्या घरात पाहुणे आले, तुमच्या घरात एखादा फंक्शन असेल, जेव्हा बँकेट हॉल तुम्ही जेव्हा बुक करता ना तेव्हा तिथं ऑलरेडी रेसिडेन्शियल जे लोक राहत असतात ते जेव्हा तिकडे जातात त्यावेळेला त्यांना सेक्युरिटीला प्रश्न पडतो नक्की गेस्ट कोणते आहेत आणि ह्याच्यातले रेसिडेन्शियल राहणारे कोणते आहेत. तर ती प्रायव्हसी मेंटेन राहत नाही. डेव्हलपरने इकडे ना वेगळा तुम्हाला बँकेट हॉल असा वेगळा दिलेला आहे. म्हणजे क्लब हाऊसमध्ये तर बँकेट हॉल आहेत, पण तुम्हाला एक एक्स्ट्रा बँकेट हॉल तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळतोय. ही या प्रोजेक्टची सगळ्यात मोठी USP. हा तुम्हाला कोणता डेव्हलपर देणार नाही. 2 बँकेट हॉल तुम्हाला बघायला भेटतात. तुम्ही बघाल तर एक म्हणजे क्रिकेटची पिच असेल, बॉक्स क्रिकेट असेल, तुमचं टफ असेल, तुम्हाला हा पोडियम बघा एवढा मोठा 60% स्पेस तुम्हाला बोलला ना मी, 60% म्हणजे स्पेस तुम्हाला अमेनिटीसाठी दिलेला आहे. तुमच्या घराच्या बाल्कनीमधून तुम्हाला येऊर हिलचा व्ह्यू तुम्हाला मिळतोय. हा झाला मास्टर प्लॅन. आता मी तुम्हाला ऍक्च्युअली जो बिल्डिंग मध्ये तुम्हाला टावर मध्ये फ्लोअर प्लॅन, बिल्डिंगचं एलिव्हेशन कसं येणार आहे की बिल्डिंग फ्युचरमध्ये जेव्हा बनेल तेव्हा बिल्डिंग दिसेल कशी. तत्पूर्वी तुम्हाला मी थोडा व्ह्यू दाखवतो, डेचा व्ह्यू बघा. तुम्ही बघू शकता इथे डे व्ह्यू तुमच्या घराच्या बाल्कनीमधून कसा दिसेल. हा डे व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता हा दिवसा तुमच्या घरात तुम्ही आलात बाल्कनीमध्ये तुम्हाला असा व्ह्यू मिळणार आहे. तुम्हाला कोणताच ऑब्स्ट्रक्शन नाही आहे. लाईफ टाइम तुमच्या घराच्या बाल्कनीमधून तुम्हाला पुन्हा संजय गांधी नॅशनल पार्क आहे, येऊर हिल्स आहे तुमच्या घरामध्ये. कारण समोर या छोट्या छोट्या बिल्डिंग तुम्हाला दिसतात 7 माळ्याच्या, 10 माळ्याच्या, 12 माळ्याच्या बिल्डिंग आहे. पण तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल माझा जो फर्स्ट फ्लोअर आहे ना हा 5th फ्लोअर 6th फ्लोअरच्या हाईटला जातोय. म्हणजे तुम्ही जर माझ्याकडे 7वा माळा, पहिला माळा जर घेतला तर तुम्हाला 7th फ्लोअर 6th फ्लोअरच्या हाईट मिळते. डे व्ह्यू बघितला आता आपण नाईट व्ह्यू बघूया, इव्हिनिंगचा व्ह्यू बघूया. तुम्हाला इव्हिनिंगचा व्ह्यू दाखवतो बघा. हा संध्याकाळचा व्ह्यू आहे. तुम्हाला थोडा क्लिअरिटीला वेळ लागतोय ते पण तुम्ही एक आयडिया जजमेंट तुम्हाला येईल की संध्याकाळी सूर्यप्रकाश जो तो तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये तुम्हाला भेटेल. येस, तुमचा हा इव्हिनिंगचा व्ह्यू झाला. आता तुमच्या मनात प्रश्न असेल नागेश सर बिल्डिंगची आमची रेडी होणार आहे, जो आमचा टावर 38 फ्लोअरचा रेडी होणार आहे, त्याचं नेमकं एलिव्हेशन कसं असणार, ती बिल्डिंग दिसणार कशी आहे. येस, तुम्ही बघू शकता हा जो टावर आहे हा या खाली तुम्ही पार्किंग बघताय. हे 4 फ्लोअरचे पार्किंग तुम्हाला सांगितलं आणि 5व्या फ्लोअरला जो तुम्हाला मास्टर प्लॅन मध्ये मी पोडियम दाखवला हा 5th फ्लोअरला आहे. जेणेकरून तुम्ही गाडी इथं पार्क केली की तुम्ही डायरेक्टली तुमच्या फ्लोअरवरती जाऊ शकता. तुम्हाला भलतीकडेच गाडी पार्किंग करून त्याची गरज नाही. बिल्डिंग इतकी जबरदस्त बनवली डेव्हलपरने. तुम्ही बघू शकता हा जो व्ह्यू तुम्हाला मी दाखवला, जो तुम्हाला येऊर हिल्सचा, हा टावर असाच असणार आहे. तुम्हाला इकडनं बाल्कनीवाले माझ्याकडे काही फ्लॅट आहे, काही विदाउट बाल्कनी फ्लॅट आहेत. 3 BHK 2 BHK बघा या प्रोजेक्टमध्ये डेव्हलपर लक्झरी सेगमेंट मधला प्रोजेक्ट बनवतोय. 1 BHK अजिबात नाही इथे. 2 BHK 3 BHK तुम्ही इव्हन जोडी फ्लॅट बघू शकता 2 BHK ते पण तुम्हाला इथे मिळू शकतात. असा बिल्डिंगचा एलिव्हेशन आहे, खूप छान एलिव्हेशन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. चला आपण आता ऍक्च्युअली फ्लोअर प्लॅन बघूया, नंतर तुम्हाला मी कार्पेट दाखवतो. ज्या गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर दाखवायच्या होत्या त्या तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्या. बिल्डिंगचं एलिव्हेशन दाखवलं, तुम्हाला मी मास्टर प्लॅन दाखवला. आता तुमच्या मनातले सर्व प्रश्न दूर झाले असतील की नागेश सर नेमके टावर येणार कसे आहेत, 6 एकरमध्ये डेव्हलपर बसवणार कसं आहे, ते तुमचे डाऊट क्लिअर झाले. आता मी तुम्हाला फ्लोअर प्लॅनवरती येतो.
नंतर तुम्हाला कार्पेट दाखवतो, लेआउट दाखवतो, समजून घ्या. एका फ्लोअरला तुम्ही बघू शकता फक्त 6 फ्लॅट आहेत आणि 6 फ्लॅटसाठी डेव्हलपरने 5 लिफ्ट दिल्यात. तुम्हाला दिसेल 2 या साईडला येऊर फेसिंगचे फ्लॅट आहेत, 2 या साईडला क्रिक फेसिंगचे फ्लॅट आहेत. हे तुम्हाला 2 फ्लॅट दिसतील. म्हणजे एका फ्लोअरला फक्त 6 फ्लॅट आहे. बनवायला डेव्हलपर 9, 10, 8 फ्लॅट पण बनवू शकला असता, पण 6 फ्लॅट आहे तुम्हाला एका फ्लोअरवरती. त्यासाठी मला 5 लिफ्ट आहे आणि लिफ्टची साईज बघा 9.9 × 8.8, म्हणजे इतक्या मोठ्या लिफ्ट आहे. स्ट्रेचर लिफ्ट त्याला बोलतात. तशा डेव्हलपरने 5 लिफ्ट दिलेल्या आहेत. हे तुम्हाला दिसेल फ्लोअर प्लॅनमध्ये एका फ्लोअरला फक्त 6 फ्लॅट आणि 5 लिफ्ट आहेत. येस, आता तुम्हाला याचा 2 BHK दाखवतो. हा लक्झरी सेगमेंट मधला प्रोजेक्ट काय आहे, कारण की डेव्हलपरने तुम्ही बघू शकता लेआउट बघा. तुम्हाला एंट्रन्सला किचन दिलेलं आहे आणि लिव्हिंगचा हा जो हॉल तुम्हाला दिसतोय ऑलमोस्ट 21 म्हणजे 250 स्क्वेअर फीटच्या आसपास लिव्हिंगचा हॉल आहे. 736 माझा रेरा कार्पेट आहे. त्यामध्ये तुम्हाला बघू शकता बेडरूम्स आहेत बघा. या प्रोजेक्टचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मास्टर बेडरूम. तुम्हाला कोणताच डेव्हलपर मास्टर बेडरूम देणार नाही. 10.6 × 14.7 15 10x15, म्हणजे ह्याच्यामध्ये 1 BHKचा जो लिव्हिंगचा हॉल असतो ना, तो याचा मास्टर बेडरूम आहे. वॉर्डरोब ठेवून सुद्धा इतकी जागा तुम्हाला युटिलाइज करायला मिळते. मास्टर बेडरूम बघा. हा झाला तुमचा 736 कार्पेट. ह्याची जर प्राइस वाईज बघायला गेलं तर 1,51,00,000, 1,51,51,00,000 ऑनवर्ड्स, म्हणजे तुझं माझ्याकडे फ्लॅट सुरू होतात. जर तुम्ही याच्यामध्ये मला बाल्कनीवाला फ्लॅट पाहिजे असेल 2 BHK मध्ये बाल्कनीवाला तुम्हाला 789 युजेबल कार्पेटचा माझ्याकडे फ्लॅट अवेलेबल आहे. आता आपण येऊया 3 BHK वरती. तुम्ही बघू शकता 3 BHKचा लेआउट बघा किती छान बनवला डेव्हलपरने. दोन्ही साईडला मला क्रॉस व्हेंटिलेशन आहे. 943चा कार्पेट आहे माझ्याकडे 3 BHK. 3 BHKची प्राइस 1,97,00,000, 1,97,00,000 सुरू होतात. डेव्हलपरने मास्टर बेडरूम बघा किती मोठे मोठे दिलेत. हा 13x10चा मास्टर बेडरूम आहे. या साईडला 10x12चा बेडरूम आहे. या साईडला तुम्ही बघू शकता एक 10x11चा बेडरूम आहे. म्हणजे स्पेशियस बेडरूम साईज आहे. 3 BHK माझ्याकडे बाल्कनीवाला पाहिजे असेल तर 30 फ्लोअरच्या वरती माझ्याकडे बाल्कनीवाला 1,000 प्लस कार्पेटचा सुद्धा फ्लॅट आहे. 1,97,00,000 ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस आहे. त्यापासून माझ्याकडे फ्लॅट सुरू होतात. अच्छा, आता राहिली गोष्ट, तुम्हाला लोकेशन आवडलं असेल, प्रॉपर्टीचं तुम्हाला मी लेआउट दाखवला, तुम्हाला म्हणजे बिल्डिंगचं 6 एकरमध्ये किती टावर येणार आहेत सर्व माहिती दिली तुम्हाला. मी ॲक्च्युली स्क्रीनवरती मी तुम्हाला बिल्डिंगचं एलिव्हेशन दाखवलं की कशी बिल्डिंग तुम्हाला दिसणार आहे, ॲमिनिटीज दाखवल्या, तुम्हाला हे फ्लोअर प्लॅन दाखवलं. तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही जर फ्लॅट फक्त घेणार असाल ना कुठल्याही प्रोजेक्टमध्ये, तर त्यासोबत तुम्हाला लक्झरी लाईफस्टाईल पाहिजे असेल ना, तर या प्रोजेक्टला या. मी पुन्हा सांगतो, एकदा प्रोजेक्टला व्हिजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल. कारण की लोकेशन तसं आहे. कापरवाडी मेट्रो जंक्शन तुम्हाला सांगितलं ना मी, हाकेच्या अंतरावरती आहे. एक नामांकित इंटरनॅशनल स्कूल प्रोजेक्टपासून 5 मिनिटाच्या 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती. आता ही जी 2 BHKची प्राइस आहे 735, 1,51,00,000 ऑनवर्ड्स ही कोटिंग प्राइस आहे. त्याच्यात ते काय बेस्ट करत असेल तर तुम्ही मला कॉल करा. आणि तुम्हाला माहितच आहे नागेश गोसावी, मी तुमच्याकडून कोणतंही ब्रोकरेज घेत नाही. तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप अँड ड्रॉप देतो. मला कॉल करा. अशा लक्झरी सेगमेंटमध्ये तुमच्या स्वप्नाला 2 BHK, 3 BHK इथे बुक करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.